वहिनी दाखव की मला, गप्पा दाखव की मला. आयफोन तर लयच हे करते. दाखव की. माझ्याच भावाने घेऊन दिलाय, स्वतःच्या पैशाने नाही घातला. तू कळलं का? शायनिंग नाही मारायची. दाखव चल. माझा आयफोन आहे, तुझं काय मध्येच. तर हे बघती. अरे देवा. दादाच्या फोनमध्ये बघ कोण पोरीचा फोटो आहे. कसलं भारी आहे ना. गप जरा. कोण आहे तुझी? माझाच फोटो रे. दादा कशाला तुझा फोटो ठेवते? दादा माझा वॉलपेपर ठेवतो, कळलं का? रोज काही काम असतं माझ्या मोबाईल मध्ये. मी घेते का तुझा मोबाईल कधी? घ्यायचं पण नाही, कळलं का? मला गरज पण नाही. माझ्याकडे माझा फोन असतो, मी कशाला घेईल? दाखव. सोड. माझाच आयफोन घेतो नुसतं. अरे आयफोन मध्ये मी कसलं भारी वाटतोय ना. कॉलेजमध्ये तर मी काही जाणार नाही, पण असं बाहेर कुठं बिस्किट आणायला शायनिंग मारत ना मी जाणार. आता उद्या 5 रुपयाचं बिस्किट घ्यायचं मला, शायनिंग मारत असे. लोक कॉलेजमध्ये जाण्यासाठी वेगळे असतात आणि हे येडपटे. अरे कॉलेजमध्ये काय असं? मला कॉलेज नको वाटतं. कॉलेजमध्ये काय अभ्यास आहे ते तर मला कंटाळ येते अभ्यासाचा. हे बघ माझी कसली मोठी केस आहेत. गुंडासारखी, मावाल्यासारखी. अरे मी वाढवलेली, तुला काय माहिती? बरोबर, मला काय माहिती. माझा फोटो आहे आयफोन आणला जेव्हा. माझी हे समज मेहरबानी की तुला आयफोन आणताना मी घेऊन गेलते सोबत. पण खोटं बोलले ना माझ्यासोबत तेव्हा. मग खोटंच बोलावं लागतं. तुझ्यासोबत खरं बोलून तर मला आयफोन भेटला असता का? लगेच काहीतरी काढ केले असतं. 10 कशाला बहिणीला आयफोन घेऊन देतो आणि काय करू आता बहिणीला आयफोन घेऊन द्यायची आणि तेवढ्या पैशात असं कर आणि तेवढ्या पैशात तसं कर. गॅन पाजवायलाच एक नंबर. गप्पू. म्हणूनच आयफोन आणायचं होता ना, गपचूप आणला. आणि हे तर कुठे गेलती तू? मम्मीला पाठवू का हा फोटो? कळ वय ग. कोणासोबत गेले? दादासोबत गेली. पण मग बस मी इथे घरी होतो ना, मला काही इथं खायला प्यायला नाही, एकटाच होतो मी. तो काय आताचा फोटो का जुना आहे आमचा, लग्नाच्या आधी घेतलेला फोटो. त्याला तर काही कामच नाही. लग्नाच्या आधी सर्वच भेटतात, कळलं का? हे बघ फोटो काढायचा तर असं काढायचं माझ्यासारखा. बाय द वे कपडे मला तूच घेऊन दिलेत बर्थडेचे, लय मेहरबानी केली तू माझ्यावर. आणि ते पण मी माझ्या आयफोन मध्ये तुझा फोटो काढलाय, डबल मेहरबानी. गप जरा, तू नाही काढला. आणि तुझं काय ग, तुझी परमिशन आहे का मला फोटो काढायची? जरा शांत राहायचं माझ्यासमोर. तर त्या आयफोनला आहे ना असं सोनेरी अक्षरात मागून मागून घेतो माझं नावच करणार येतं. सोनाली. हा का? गोल्डन. बर. असं रिच वाटलं पाहिजे माझा आयफोन. आता मी माझ्या मम्मीचं नाव बदलून सोनालीच ठेवणार, म्हणजे मम्मीला द्यायला क्रेडिट. तसं मला असं वाटतं आयफोन 15 घ्यावा. हा का? मग मला देऊन टाक. म्हणूनच नाही घ्यायचा. मला विचार चालला होता आयफोन 15 घ्यायचा, पण मला माहिती ना की लोक ह्या मोबाईलवरती डोळा टाकशील, म्हणूनच नाही घ्यायचं. डोळ्यात टाकणं तर माझं काम आहे. नाही तर माझा विचार होता की आयफोन 15 घ्यावा आणि मग हा आयफोन आणि तो आयफोन एका फोन मध्ये असं स्टँडला लावायचं आणि दुसऱ्या फोनने शूट करायचं, म्हणजे लोकांना पण कळेल की माझ्याकडे पण आयफोन आहे 15. असा विचार चालला होता. म्हणजे 15 लावायचं स्टँडला लोकांना दाखवायला आणि 13 मधनच शूट करायचं. तुला तेवढंच काम आहे, बाकी काय येते तुला? कशाला? आपाचा विषय लय हार्ड आहे. तसंच असं लोकांनी बोललं पाहिजे, सोनालीचा विषय लय हार्ड आहे. काय आपापुरतच बरं वाटतं. सोनाली आपल्या दिलाची जान आहे. सोनालीवर मी तर फिदा आहे. सोनालीचा विषय लय हार्ड आहे, पण सोनालीकडे क्रेडिटचं कार्ड नाही. असं पॉसिबल आहे का? दाखवत नाही मी. दाखवायला 4 क्रेडिटचे कार्ड आहेत माझ्याकडे. हा मग कोटक बँकेत आणि हे काय ऍक्सिस बँकेत. लहानपणी अशी दिसायची वहिनी तू, आई शपथ. आणि लहानपणी काय घातलेलं वहिनी तुझी? माझ्या बहिणीची मुलगी आहे ती, कळलं?
बरं धर चल, दिले आपली जिंदगी. माझ्या बहिणीची मुलगी सेम माझ्यासारखी दिसते. अरे किती किती तू हे करशील ग. सोनालीकडे आयफोन आहे, पण सोनालीला अजिबात त्यात व्हिडिओ काढायला आवडत नाही, कारण की सोनालीला विवोच आवडतो आणि सोनाली विवोमध्येच व्हिडिओ काढते आणि म्हणूनच तिची व्हिडिओ व्हायरल व्हाय नाही आणि म्हणूनच तिची व्हिडिओ व्हायरल व्हाय नाही. थोडं जोरात बोल, सगळ्यांना ऐकू जाऊन दे. सोनालीकडे आयफोन आहे तर सोनाली त्यात व्हिडिओ करणार आहे, मग माझे फॉलोअर्स मला फॉलो करणार आहे. मला एक कळत नाही वहिनी, अरे कशाला ह्यात व्हिडिओ करायचा, हाय त्या फोन मध्येच व्हिडिओ कर ना तू, मग फरक काय पडतो. असं बोलतात क्लिअरिटी क्वालिटी 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 क्लिअरिटी. असं काय नसतं वहिनी, माणसात टॅलेंट असलं ना, तू साध्या बटनाच्या पण फोन मध्ये व्हायरल होतोय, कळलं का. हा बरोबर, मग पटलं मला. पहिल्यांदाच काहीतरी चांगलं बोललंय, समजदारी वाला. तुझं टॅलेंट आहे, आतापर्यंत व्हायरल झाली पाहिजे. म्हणजे मी बटनाचा फोन वापरू असं तुझं म्हणणं आहे? नाही, कुठलं पण वापर, पण तू व्हायरल झाली पाहिजे नव्हती ना. झाले की जाऊन बघ की माझे फोटो व्हायरल झालेत. अर्निंग चालू आहे का तुझी. मग माझे फोटो चांगला आहे ना, मी दाखवत नाही, व्हायरल फोटो आहे माझा, व्हायरल. अर्निंग स्टार्ट झाले ना रे, लोकांना नाही सांगायचं. तुला सांगते, मग लोक काय करतात, शिव्या घालतात. हा का. म्हणजे त्यांना जेलस फील होतं ना, पैसे स्टार्ट केले झाले ते कळाल्यावर. मग लोक काय करतात, निगेटिव्ह खूप बोलतात, त्यानंतर ना त्याशिवाय ना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. सो असे पण काही लोक आहेत, त्यामुळे शक्यतो सांगायचं नाही अर्निंग स्टार्ट झालेली. पण माझी अर्निंग स्टार्ट आहे, त्यामुळेच. भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है, तो इसलिए मुझे ऐसा कष्ट करने की गरज नहीं. हमें बेटे ही सब मिलते जाता है, तो हमें कोई ऐसा कोई बोल नहीं सकता, समझे. बसले जागी मिळते, मला कोण मागं खेचणारी. बरोबर, तुझंच बरोबर आहे. मला वाटलं होतं की तू चुकतोय का काय, पण बसून खाणारे लोक अशीच असतात, मोठ्या मोठ्या गोष्टी. चहा होतो. यांचं टेरेस आहे, टेरेस, आणि या टेरेसवरती मी. तू टेरेसवर कशाला जाती, सांगू का ना. हा व्हिडिओ काढायला म्हणते. अरे टेरेसवर पडले बिडले तर काय करायचं. जरा गप्पा बस, शुभ शुभ बोलणार आहे. नार्या नाही माझं नाव, नीट बोल. नाग्या. काय नाव तरी भंगार. इट्स नाग्या 12453. माझं इंस्टाग्रामला जॉईन दे. हा पोस्ट बघ माझ्या कशा पडतात. नाद नाही करायचा. अरे मला तर इतकं नाद नाही करायचं, कोणी लाईकच नाही करत. अरे ते पोस्ट चाललेले भारी असतात ना. आजकाल लोकांना खरं टॅलेंटची ओळख नाही, पारख नाही करू शकत ते खरं टॅलेंट कशा ते. बरोबर. मग अरे वहिनी, मी इथं आलोय कशाला, तू काय फोन बघत बसली. पैसे पाहिजे मला, पैसे नाही माझ्याकडे पैसे रोज रोज सुटतो लोक. बरं ते आयुष्यपद तुझ्या रूम मध्ये बदाम आणि माझे काजू काय करते ते. हा ते किचन मध्ये नाही तर माझ्या बेडवर पाहिजे ना. तुझ्या मशीनवर कशाला येते. अर्धा डब्बा संपवला माझ्या काजूचा. दोन खाल्ले. गावावरनं कोकणातनं काजू मागवलं ते मम्मीने माझ्या. मला तरी टाक. तुझी मम्मी काजू मागायला लागली. अरे मग मी आणले ते मॉल मधनं. तरी म्हणलं डबा तर स्वतः संपवलाय. तरी म्हणले कडू कस काय लागते. ठेव मग. कडू लागते ना, ठेव. सरळ तसलं नाही करायचं. नाव ठेवायचं तर एक नंबर पुढायचं. हे बघ काजू भारी लागते ते. बदाम खायचा बुद्धी तर लोक देते. हे अरे बदाम मी तुझ्यासाठी राखून ठेवलं, तुझी तल्ल पहिलं.
बदाम घरात खायची गरज कुणाला माहिती का सगळ्यात जास्त? तुला नाही, मला नाही, दादाला. कारण की दादा आहे ना, दादा तुला आहे ना विनाकारण पैसे देत बसतो. जरा सेविंग करावी. मी दादाची लक्ष्मी आहे. दादा माझ्याकडे सेविंगला देतो. लक्ष्मी पैसे देते, पैसे घेत नाही, कळलं का? मग तू तरी त्याला पैसे देत जा. दादाचा 1 रुपया मी वायपटवाली बायला घालत नाही, तरी मग दादा माझ्याकडे पैसे देतो. बाय देव दादा माझ्याकडे पण देतो सेविंगला पैसे. कुठला आरसा आणू तोंड दाखवायला? तुझ्या डोळ्यात मला माझं तोंड दिसतं बाबा. आणि डोळे आहेत तितके भारी. की मी किती कपटी आहे. दिसते ना? बरोबर. माझे डोळे बोलके खरं खरं सांगत. माझे डोळे फक्त एकोणाला फक्त माझ्या डोळ्यात असं बघावं म्हणून मी कोणाला बघून नाही देत. बाबा बघू पण नको, चक्करून पडशील. विषारी नागिन. असं फक्त प्रेमच प्रेम आहे माझ्या डोळ्यामध्ये. मला तर आजपर्यंत दिसलं नाही. त्याला तुझी पारखी नजर पाहिजे. ज्यांची पारखी नजर आहे ना त्यांनाच दिसतो. दिसलंच नाही एवढं, आता डोळा एवढा खोलून दिसलंय का? असं प्रेमच प्रेम दिसतो माझ्या नजरेमध्ये. असं घाया करते मी, असे बाण आहेत माझ्या नजरेमध्ये. मला महिन्यात नाही आलं ते प्रेम दिसतो बस. तेव्हा तुला खुश असते ना म्हणून. मी रोजच खुश असते, कळलं का? त्यासाठी नाही मी प्रत्येक गोष्टीला खाता पिता उठता बसता नावं ठेवायची आणि रडत बसायचं. यही तो जिंदगी का मकसद आहे. रोना धोना मग खाना पिना. वहिनी ते वहिनी अगं दिवाळी येणार आता. मम्मी काय करू? अरे कपडे बिपड्याचे काही प्लॅनिंग आहे का नाही? एवढे तुला पैसे आहेत. ज्याने त्याने आपापल्या पॉकेट मनी मधून ज्याने त्याने आपापली वस्तू विकत घेणे. कोणीच दिवाळीला काही मागू नका, कारण की मी कोणासाठी काही घेणार नाही. असं आहे का? ह्या वर्षीच्या दिवाळीला मी iPhone 15 घेणार आहे. मी ठरवलंय ह्या सर्वांच्या गिफ्टचे जे काही पैसे आहेत ना ते सगळे iPhone 50 मध्येच इन्व्हेस्ट करायचे. iPhone 50 घ्यायचं बस, आणि त्याच्यावरून मस्त रील्स करायचे, व्हिडिओ करायचे, बस एवढंच काम. कारण की किती पण घरच्यांच्या पुढे पुढे केलं तर काय उपयोग होत नाही. शेवटी ते असे मलाच कडू कडू बोलत राहतात. आणि त्यांना किती पण प्रेमाने आपण खायला प्यायला द्या, काजू दिला तरी म्हणजे कडू लागतोय. म्हणजे माझ्या हाताने चहा दिला तरी कडू लागतोय. विष देण्याची गरजच नाही. काय बोलते बडबड? विष तुम्हाला विष देण्याची गरज नाही असं बोलते. म्हणजे तुला अरे आमच्यात एवढे विषय तू कशाला देते? बरोबर. बरं तुला सांगतो आयफोन घे, आम्हाला तुझा आयफोन नको, कारण की भगवान कधी सब कुछ आहे, सिर्फ इज्जत नाहीये. माझा आयफोन घेऊच नको. एक तर माझ्या आयफोनवरती माझं कोण. अरे तुला मला एक ऍडवाइस द्यायची वहिनी, 2 मिनिटं थांब. आयफोन घेताना ना भले तू 11 किंवा 12 घे, पण प्रो मॅक्स घे, तिची साईज मोठी येते, कळलं का? बारीक नको घेऊ लहान पोरांचा. यात्रेतला फोन वाटतोय तो प्रो मॅक्स घ्यायचा, कळलं का? तेवढी तर घेण्याची स्वतः कॅपॅसिटी. अरे माझ्यात नाही तर तुझ्यात तर आहे ना, तू तितकी काबिल आहे म्हणून तुला सांगते. मग घेईल मी, मला आता बाद झाला. तसं हे मी जास्त वापरत नाही. मी फक्त कशासाठी घेतलाय माहिती का? असं कुठं बाहेर जाते ना मी 4 चौकांमध्ये, तर हातामध्ये आयफोन बघून लोकांनी म्हटलं अरे तुझ्याकडे आयफोन आहे, कळलं म्हणून घेतलाय. मिचले भारी भारी तुझी अशातली गती, कळलं का? तसं नाही रे, एक स्टँडर्ड असतं ना, गेल्यानंतर दाखवायचं असतं. असा विषय. मी आयुष्यात 2 फोन घेणार, कळलं का? हा भले 1 लाखाचा आयफोन नाही घेणार, पण 50-50 हजाराचे 2 फोन घेणार. ह्या खिशात लय झालं. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? काय नाही पाहिजे. मग तुझं झालं, बोर झालं. वहिनी किती काळी दिसती. फिल्टर लावत जा व्हिडिओ करताना. काय नको, मी ओरिजिनलच तशी छान आहे. मला नाही गरज फिल्टरची. डायलॉग माझ्या थोडासा टचअप केला तर छान दिसते मी. अरे काय बोलते वहिनी? जाऊन बघ, माझे बिना मेकअपचे पण फोटो आहेत, चांगली दिसते मी. तुला माहिती का वहिनी, सगळ्यात वॉजस घरात मीच दिसतो. फक्त माझी ॲबिलिटी दिसण्याची, ते टॅलेंट फक्त माझं, ते बाकी कोण नाही. तसली, समजलं का?
कुणाला काय येते रे घरात माझ्याशिवाय? तुलाच येते सगळं. मी आणि माझी मम्मी, बास, आम्ही दोघं सगळे टॅलेंटेड. झालं मम्मी पुराण सुरू. आता मम्मी पुराण सुरू झालं, काही थांबायचं नाव नाही घेत. आणि असं एक दिवसही नसतो की स्वतःचं मम्मी पुराण करत नाही. तुला सांगू का वहिनी, गावामध्ये ना, गावामध्ये आम्ही बाहेर जातानीच काळा टिका लावून जातो, वाईट कोणाची नजर नाही लागावं म्हणून. कळलं का? जातानीच निघतानीच बाहेर मम्मीला मी काळा टिका लावताना माझी मम्मी मला लावते. आमचं असे. कळलं का? तुम्हाला लावायची गरज नाही. तुम्ही नाही तितकी. क्या करे कुदरत का खेळ हे नाही बनाया तुम्ही उतना सुंदर.